श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेद राशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची आर्थिक गरिबी संपण्याची वेळ आता जवळ आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून पैशाची जी प्रचंड चणचण तुम्ही अनुभवत आहात ती आता एका रात्रीत इतिहासात जमा होणार आहे. या शिवरात्रीच्या मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत धनलक्ष्मी योग इतक्या प्रबळ स्थितीत सक्रिय होत आहे की तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही, इतक्या प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या हाताशी आलेला पैसा अचानक निघून जाणे, गुंतवणुकीत होणारे नुकसान किंवा विनाकारण होणारा खर्च, या सगळ्या त्रासाचा आता शेवटचा अध्याय सुरू झाला आहे. तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे का? बँकेचे हप्ते आणि लोकांची उधारी देऊन तुम्ही थकला आहेत का? तर आता काळजी करण्याचे दिवस संपले आहेत. हा 13 तारखेचा ग्रहयोग असा काही चमत्कार घडून आणणार आहे की तुम्हाला अचानक कुठून तरी गुप्त मार्गाने धनप्राप्ती होईल. जे पैसे लोकांकडे अडकले होते ते लोक स्वतःहून तुमच्या घरी येऊन व्याजासहित तुमचे पैसे परत करतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये अडकलेली तुमची मालमत्ता किंवा पैसा आता तुमच्या पदरात पडणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पुन्हा कधीही ढासळणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना आजपर्यंत गरिबी किंवा नशीब बहीण म्हणून हिणवण्यात आले, त्यांची आता श्रीमंत म्हणून ओळख निर्माण होणार आहे. नोकरी असो वा व्यवसायात तुम्हाला अशा मोठ्या आणि अनपेक्षित ऑफर्स मिळतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा केवळ योगायोग नाही, तर हे थेट महादेवाचे तुमच्यावर असलेले वर्तन आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आयुष्य पुढच्या 7 पिढ्यापर्यंत सुखद आणि वैभवशाली बनवायचे असेल तर आत्ताच तुमची कंबर कसायला तयार व्हा, कारण तुमच्या आयुष्याचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमच्या प्रत्येक कामात कोणीतरी मुद्दामून अडथळा का आणते? तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुमच्या पाठीमागे कट कारस्थान करणारे आणि तुम्हाला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करणारे ते गुप्त शत्रू आता कायमचे नामोहरम होणार आहेत. या शिवरात्रीला महादेवाची तिसरी नजर अशा प्रकारे उघडणार आहे की तुमच्या सर्व शत्रूचा प्रभाव एका रात्रीत नष्ट होऊन जाईल. जे लोक आजवर तुमच्या अपयशाची वाट पाहत होते ते आता तुमची वाढती प्रगती पाहून धक्का घेतील. आजपर्यंत तुम्ही अनेकांना मदत केली, सर्वांचे भले केले, पण बदल्यात तुम्हाला फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास मिळाला. तुमची हीच प्रामाणिकपणा आता तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने महादेवासमोर नतमस्तक व्हाल तेव्हा ब्रह्मांडात एक अशी दिव्य लहरी निर्माण होईल जी तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार करेल. या कवचामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती, नजर किंवा वाईट ऊर्जा तुमच्याकडे वाकडे करू शकणार नाही. तुम्हाला आता कुणासमोरही हात पसरण्याची गरज पडणार नाही. उलट लोक तुमच्याकडे मदतीसाठी धावत येतील. समाजात तुमचा मानसन्मान आता अशा उंचीवर पोहोचणार आहे की तुम्ही फक्त एक नाव नाही तर एक शक्ती म्हणून ओळखले जाल. ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला सतत कमी लेखले आणि तुमच्या परिस्थितीची थट्टा उडवली, तेच आता तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आणि तुमच्यासमोर हात जोडण्यासाठी लाचार्याने धावत येतील. तुमची प्रतिष्ठा इतकी वाढेल की प्रत्येकजण तुमचा सल्ला घेण्याचा महत्त्व देईल. हा तुमच्या वर्चस्वाचा नवा अध्याय आहे, जो तुम्हाला सर्व जगासमोर एक यशस्वी आणि शक्तिशाली व्यक्ती म्हणून सिद्ध करेल. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या करिअरमध्ये एक असा अनपेक्षित आणि मोठा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. ज्या नामांकित कंपन्यांकडे नोकरी मिळवणे किंवा प्रमोशन मिळवणे तुम्हाला अशक्य वाटत होते, आता तिथूनच तुम्हाला स्वतःहून मोठ्या पदाच्या आणि भरघोस पगाराच्या ऑफर्स येतील. तुम्ही करत असलेल्या कष्टाची दखल आता तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घ्यावीच लागेल. तुमच्या आयुष्यातील हा असा कालखंड आहे जिथे तुम्हाला फक्त संधीच संधी दिसतील. फक्त तुम्हाला त्या वेळेवर ओळखण्याची गरज आहे. व्यापारी बांधवांनो, तयार राहा. तुमच्या व्यवसायात अचानक अशी मोठी तेजी होणार आहे
की तुम्हाला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी वेळ आणि दुकानात जागा अपुरी पडेल. जर तुमचा व्यवसाय अनेक दिवसापासून मंदीत असेल किंवा ग्राहक कमी असतील, तर ही शिवरात्री तुमच्या व्यवसायासाठी संजीवनी ठरणार आहे. जुने रखडलेले करार अचानक पूर्ण होतील आणि नवीन मोठ्या गुंतवणुकीचे मार्ग खुले होतील. तुमचा व्यवसाय आता स्थानिक स्तरावर, मोठ्या शहरापर्यंत आणि कदाचित जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. हा केवळ योगायोग नाही, तर या शिवरात्रीला आकाशात तयार होणारा राजयोग थेट तुमच्या कर्मस्थानाला प्रभावित करत आहे. तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता आता कित्येक पटीने वाढणार आहे. तुम्ही घेतलेला कोणताही धाडसी निर्णय आता यशस्वी होणार आहे. कारण थेट महादेवाची कृपादृष्टी तुमच्या कार्यक्षेत्रावर पडणार आहे. हा काळ असा आहे की जिथे तुम्ही जे काही कराल त्यात यश तुम्हाला शोधत येईल. त्यामुळे आळस सोडा आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने झेप घ्या. कारण आता यश तुमच्या पावला खुणाचे अनुसरण करणार आहेत. पण सावधान, कुंभ राशीच्या लोकांनो, महादेवाची कृपा मिळवण्याचा मार्ग जेवढा सोपा आहे तितकाच तो संवेदनशीलही आहे. येणाऱ्या 13 तारखेच्या पवित्र दिवशी तुम्ही कळत न कळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण भाग्याचे नुकसान करू शकते. लक्षात ठेवा, या दिवशी संपूर्ण विश्वासाची ऊर्जा तुमच्या राशीच्या दिशेने प्रभावित होत आहे. अशा वेळी जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या तर तुमच्या दारात आलेली साक्षात महालक्ष्मी आणि महादेवाचा आशीर्वाद अर्ध्यातूनच परत निघून जाऊ शकतो. तर मग अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत? पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाकडूनही मोफत किंवा फुकटच्या वस्तू घेण्याचे धाडस करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाशीही विनाकारण वाद घालू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील किंवा दुकानातील कचरा, टाकाऊ वस्तू आणि जुन्या न वापरलेल्या गोष्टी लगेच बाहेर काढा, कारण तिथेच नकारात्मक ऊर्जा राहते. चौथी, रागावर पूर्ण ताबा ठेवा. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा मत्सर ठेवू नका. जेव्हा तुम्ही या 5 नियमाचे पालन कराल तेव्हाच तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा महापूर येईल. हे नियम म्हणजे केवळ सूचना नाही, तर तुमच्या नशिबाच्या बंद घराची कुलपे उघडण्याच्या चाव्या आहेत. जर तुम्ही प्रामाणिकपणे हे नियम पाळले तर ब्रह्मांडातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून आणि यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. हे लक्षात घ्या की महादेवांना फक्त तुमची श्रद्धा आणि शुद्ध मन हवे आहे. आणि जेव्हा तुम्ही मन निर्मळ ठेवता तेव्हा तुमच्या नशिबाचे सोने होण्यास सुरुवात होते. मित्रांनो, आता वेळ आली आहे ती गुप्त गुरु किल्ली जाणून घेण्याची, जी तुमच्या नशिबाचे न उघडणारे दरवाजे एका क्षणात उघडून टाकेल. महादेवांना आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी या शिवरात्रीच्या प्रदोष काळात तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी उपाय करायचा आहे. तुमच्या घरातील शिवलिंगासमोर किंवा जवळच्या मंदिरात शांतपणे बसा. मनात कोणतीही संशय किंवा भीती न ठेवता पूर्ण श्रद्धेने या सक्रियेची सुरुवात करा. कारण हा उपाय तुमच्या जीवनाचा कायापालट करण्याची ताकद ठेवतो. उपाय अगदी सोपा पण अत्यंत शक्तिशाली आहे. शिवलिंगावर प्रथमच थोड्या कच्च्या दुधाचे अभिषेक करा. त्यानंतर शिवलिंगाला शुद्ध मध आणि थोडे काळे तीळ अर्पण करा. शेवटी 11 ताजी आणि अखंड असणारी बेलपत्रे ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करत शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्र अर्पण करत असताना तुमची एकाग्रता फक्त महादेवाच्या चरणी असू द्या. त्यानंतर अखंड 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. लक्षात ठेवा, हा मंत्र जपताना तुमची पूर्ण श्रद्धा ही तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा ब्रह्मांडातून थेट शिवशक्तीची दिव्य किरणे तुमच्या कुंभ राशीवर पडतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंधार कायमचा नष्ट होईल. या शिवरात्रीला जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपीत असेल तेव्हा महादेवाच्या तुमच्या पाठीशी उभे राहून तुमच्या भाग्याचा उदय करतील.
हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुंभ राशीच्या जातकाने आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून आपली भक्ती सिद्ध करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आत्ताच्या आत्ता शेअर करा, कारण तुमची ही छोटीशी कृती कुणाचे तरी आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते. तर मित्रांनो, असेच भाग्य बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.